झी 24 तास एक पाऊल पुढे। ब्रेक नंतर 9च्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। खरं तर आता बातम्यांची वेळ संपली आहे आणि वेळ आहे स्पृहा सोबत चर्चा करण्याची। तेव्हा स्पृहाची आवडीनिवडी जाणून घेऊयात। कुहू आणि रमाबाई या दोन वेगवेगळ्या भूमिका साकारताना तिला काय आव्हान पेलावं लागलं ते सुद्धा जाणून घेऊयात। स्पृहा, सगळ्यात आधी सांग की तू या ज्या दोन भूमिका साकारल्यास कुहू आणि रमाबाई खूप वेगवेगळ्या आहेत। या दोन्ही भूमिका साकारत असताना तुला काय नेमका त्रास झाला किंवा कसा अभ्यास करावा लागला तुला? दोन्ही भूमिका त्यांच्या त्यांच्या परीने अतिशय आव्हानात्मक होत्या आणि मला असं वाटतं की डेली सोप्सच्या विश्वामध्ये अशा पद्धतीच्या भूमिका साकारायला मिळणं एकामागोमाग एक हेच आधी खूप छान गोष्ट होती माझ्यासाठी। आणि कुहूचा संवेदनशीलपणा, तिचा निरागसपणा, तिचं स्वतःमध्ये रमणं आणि तरी सुद्धा ती एक बिलिव्हेबल व्यक्ती वाटणं हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचं होतं। त्यामुळे ते एक आव्हान होतं जे मी आमच्या सगळ्या टीमच्या मदतीने पार करू शकले। आणि रमाबाईंच्या बाबतीत म्हणायचं झालं तर अर्थातच उंच माझा झोका हे झी मराठीने हाती घेतलेलं एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होतं। मुळातच एक टॉपला गेलेली मालिका होती, त्याच्यात नव्याने आपण त्या कुटुंबाचा एक भाग व्हायचं होतं मला। आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रमाबाई रानडेंसारख्या एका अतिशय सक्षम आणि सन्माननीय महिलेचं पूर्ण जीवनपट आम्ही या मालिकेतून दाखवतो आहोत। त्यामुळे ते सुद्धा एक दडपण होतं की ज्या महिलेला अख्खा महाराष्ट्रच नाही तर भारतभर आणि जगभर अतिशय मान आहे अशा एका महिलेचं कॅरेक्टर आपण पोर्ट्रे करणार आहोत। तर ते एक जबाबदारीचं सुद्धा दडपण थोडंसं वाटत होतं। पण आमचे दिग्दर्शक वीरेंद्र प्रधान आणि माझे सगळे सहकलाकार यांची जी साथ मला लाभली त्यामुळे ती कणखर, मॅच्युअर्ड आणि अत्यंत संयमी शांत रमाबाई साकारण्यात खूप मदत झाली। आणि दोन्ही रूप स्त्रीचीच आहेत आणि खूप आत्मनिर्भर अशा स्त्रियांची ही दोन्ही रूपं होती। त्यामुळे ती करताना फारच मजा आली मला दोन्ही कामं। रमाबाईंची भूमिका साकारताना काही वेगळा अभ्यास करावा लागला तुला? कारण ऐतिहासिक भूमिका साकारायच्या म्हटलं की आपल्याला त्या व्यक्तिरेखेचा पूर्ण अभ्यास करावा लागत असतो। खरं आहे, पण मी अतिशय प्रामाणिकपणे इथे सांगेन की आमच्या आयुष्यातील काही आठवणी हे रमाबाईंचं आत्मचरित्र मी पूर्वी वाचलेलं होतं, परंतु मला आमच्या दिग्दर्शकांनी म्हणजे वीरेंद्र सरांनी असं सांगितलं की ह्याच्यासाठी म्हणून काही वेगळा अभ्यास तू करू नयेस असं मला वाटतं। कारण कदाचित त्यामुळे एक अँटिसिपेटेड तुझ्या रिॲक्शन्स येण्याची शक्यता होऊ शकेल। कारण रमाबाईंना 1879 मध्ये माहिती नव्हतं की उद्याच्या दिवशी माझ्या आयुष्यात काय घडणार आहे। त्यामुळे कदाचित ती जी स्पॉन्टेनिटी आहे ती आपल्याला घालवायची नाहीये कुठेही। त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेव आणि त्यानुसार आपण पुढे पुढे काम करत जाऊया। आणि मी त्यांचं म्हणणं ऐकलं ह्या बाबतीत तरी, उंच माझा झोकाच्या बाबतीत। स्पृहा, भरपूर चर्चा करायची, तुझ्याकडनं खूप काही ऐकून घ्यायचे, पण वेळ खूप कमी आहे। त्यामुळे थोडक्यात सांगशील की तू अभिनय करते, वेगवेगळे रोल करते, चित्रपटात काम केलंय, पण आज इथे वृत्त निवेदन करताना तुझा अनुभव कसा होता? वृत्त निवेदन करण्याची ही पहिली भूमिका आहे माझी, अतिशय वेगळी माझ्या वाट्यास आलेली आणि मला खूप छान वाटतंय। कारण हे जाणवतंय की ही गोष्ट करणं हे किती कठीण काम आहे आणि तुम्हा लोकांचा जॉब इट इज सो टफ। कारण दर क्षणी दर सेकंदाला तुमच्याकडे एक नवीन गोष्ट येत असते आणि सगळ्या परिस्थितीचं भान ठेवून आणि आपले शब्द जपून 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 वापरत तुम्ही इतकं छान आमच्या समोर त्या सगळ्या बातम्या सादर करत असता। तर तुमच्यामध्ये काही काळासाठी मला यायला मिळालं याचं मला खूप खूप छान वाटतंय आणि त्याबद्दल झी 24 तासचे मनापासून आभार मानते। स्पृहा, आणि आज तू इथे आलीस आणि माझी को अँकर म्हणून इथे मला सहकार्य केलंस त्याबद्दल तुझेही खूप खूप आभार। झी 24 तास एक पाऊल पुढे।